विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वनरक्षक या पदाचा पहिला पगार इन हँड सॅलरी किती भेटतो. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि वन विभागाच्या संपूर्ण तयारीसाठी अजूनही YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. मित्रांनो, आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला आधीच उत्सुकता लागलेली असते की आपल्याला आपली निवड झाल्याच्या नंतर पगार किती भेटेल. तर आता सध्या 7व्या वेतन आयोगानुसार वनरक्षक गट क चा पगार किती भेटतो, इन हँड सॅलरी किती भेटतो आणि 8वा वेतन आयोग झाल्याच्या नंतर हा पगार किती भेटेल आणि वनरक्षक पदाचा अभ्यास कसा करायचा याच्या संपूर्ण नोट्स कशा भेटतील डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वनरक्षक वनसेवक पदाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता संपूर्ण जो चार्ट आहे मी तो आधीच बनवलेला आहे. आता जे बेसिक पे आहे वनरक्षकचं, येथे मी तुम्हाला सांगतो जे वनरक्षकचे बेसिक पे आहे एस लेवल 7 नुसार वनरक्षकचं पेमेंट आहे ते या ठिकाणी 21,700 एवढे आहे. 21,700 एवढे आहे, हे बेसिक पेमेंट आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी डीए भेटतो, म्हणजेच बघू शकता डिअरनेस अलाउन्स हा किती भेटतो तर 11,500. तो जो पेमेंट आहे त्याच्यात 53% भेटत असतो. तो किती भेटतो तर 11,500 एवढा भेटतो. त्याच्यानंतर HRA म्हणजेच त्याला हाऊस रेंट अलाउन्स असे म्हटले जाते. तो किती भेटतो तर 5,859 रुपये भेटतो. त्याच्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्स त्याला टीए म्हटले जाते. तो किती भेटतो तर 3,600 एवढा भेटतो. त्याच्यानंतर डीए ऑन टीए हा भेटतो, बघू शकता 1,908 रुपये. अशा प्रकारे वनरक्षकचं पेमेंट हे एकूण येथे 44,500 रुपये हे असते. परंतु हे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण इन हँड सॅलरी भेटत नाही. याच्यामधून वेगवेगळे प्रकारचे अनाउन्समेंट कट होत असतात. ते कशा प्रकारे होतात आणि हातामध्ये किती पगार उरतो हे देखील मी पुढे सांगतो. आता ग्रॉस सॅलरी या ठिकाणी बघू शकता. ग्रॉस सॅलरी किती असते तर 44,500 असते. डिडक्शन याच्यामध्ये हे वेगळे असते. त्याच्यानंतर पीएफ म्हणजे या ठिकाणी फंड असतो. पीएफ शेवटला भेटत असतो. 3,984 रुपये कट होतो. त्याच्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे स्कीमचा जो पेन्शनचा कट होतो तो 3,320 रुपये. त्याच्यानंतर प्रोफेन्स टॅक्स हा किती कट होतो 200 रुपये. त्याच्यानंतर GIS कट होतो 150 रुपये आणि टोटल डिडक्शन म्हणजे 44,000तून हा एवढा पगार कट होतो. किती पगार कट होतो तर 7,654 रुपये हा एवढा पगार कट होतो. आणि इन हँड सॅलरी किती भेटते तर 36,846 रुपये भेटते. आता याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा, आता गोंदिया समजा तुम्ही गोंदिया, गडचिरोली असे या ठिकाणी जे नक्षलवादी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जर वनरक्षक पदासाठी जर काम करत असाल तर त्यांचा पगार या ठिकाणी 2,500 येथे जास्त आहे. आणि जर तुम्ही पेसा क्षेत्रातून निवड झालेली असेल, आता हा बिगर पेसाचा पगार आहे. जर तुम्ही पेसा क्षेत्रातून जर तुमची निवड झालेली असेल तर याच्यामध्ये 4,500ची या ठिकाणी वाढ झालेली बघायला भेटेल. तर बिगर पेसा क्षेत्राचा सध्याचा पगार या ठिकाणी नक्षलवादी सह 36 ते 38,000 येतो. आणि जर तुम्ही पेसा क्षेत्रातून जर निवड झालेली असेल तर तुमचा पगार येथे 40,000 ते 42,000 पर्यंत असलेला बघायला भेटेल. आता राहिला नोट्सचा प्रश्न. नोट्स बद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आता मी देतो तुम्हाला. वनरक्षकच्या नोट्स तुम्हाला कशा भेटतील डिटेल्स सर्व PDF भेटणार आहेत. आता मित्रांनो, TCS कंपनी सोबत वनरक्षक भरतीचा आधीच करार झालेला आहे. ही भरती या ठिकाणी TCS कंपनीच घेणार आहे, कारण एकदा करार झाल्यावरती तो 5-6 वर्ष लागू असतो. मराठी व्याकरणाच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला संपूर्ण 150-200 पानांचे जे TCS विचारचे तेच शब्दसंग्रह संपूर्ण भेटणार आहे. इंग्रजी व्याकरण तेच भेटणार आहे. गणित बुद्धिमत्ता संपूर्ण सरावासोबत सर्व टॉपिक भेटणार आहेत. त्याच्यानंतर सर्व विषयांचे सर्व टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी TCS पॅटर्न नुसार सामान्य ज्ञानचे 3,500 पेक्षा जास्त चालू घडामोडीचे प्रश्न भेटतील. आणि सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये दोन्ही मिळून 4,000 ते 5,000 वन लाईनर प्रश्न भेटतील. आणि लेटेस्ट TCSच्या झालेल्या सर्व विभागांच्या प्रश्नपत्रिका भेटतील. आणि सर्व नोट्स जे आहेत ते तुम्हाला फक्त 149 रुपये भेटणार आहे. जाहिरात आल्याच्या नंतर याची किंमत 400 रुपये केली जाईल. आता फक्त 149 मध्ये भेटणार आहेत. जर या नोट्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे. आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून
वनरक्षक वनसेवक भरतीच्या स्पेशल नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता आणि येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये आणि वनसेवक भरतीमध्ये 120 पैकी 100 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.